जवळजवळ 15 दिवसानंतर आज पुन्हा राईडसाठी निघालोय. आपल्या सह्याद्रीमध्ये फिरण्यासारखे असंख्य ठिकाणे आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगा, नदी, धरणे, तलाव, महाराजांचे किल्ले, प्राचीन लेण्या आणि बरंच काही. माझा महाराष्ट्र काही स्वर्गाहून कमी नाही. म्हणूनच आज मी पुन्हा एकदा माझ्या बाईकसोबत निघालो आहे ते सह्याद्रीच्या कुशीमध्ये काही क्षण घालवण्यासाठी आणि तुम्हाला निसर्गाची एक वेगळी अनुभूती आणि सुंदर रचना दाखवण्यासाठी. आपण लोणावळामध्ये पोचलोय. आय लव्ह लोणावळा. मॅकडॉनल्ड्सच्या इथे आतमध्ये पार्किंग नाही आहे, त्यामुळे मला जरा रिस्की वाटलं. कारण समोरासमोर दिसत असेल तर ठीक आहे, नाहीतर अवघड आहे. सो पाणी घेतलं, बिस्किटं घेतली आणि स्प्राईट घेतलं. थांबलो तर मला मित्र भेटलेत. हे पण तुंगीला फिरून आलेत आणि मी आता पाहुण्याला चाललो. तर खूप छान वाटलं सर तुम्हाला भेटून. आम्हाला पण छान वाटलं. थँक्यू. तर आता आपला पुढचा प्रवास आहे पावना लेकसाठी आणि सर चाललेत देहू गावसाठी, म्हणजे पुण्यातले आहेत ते. त्यांना पुढील वाटचालीस आपण शुभेच्छा देऊया आणि आपला प्रवास चालू करूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बरेच दिवस झाले व्हिडिओ बनवली नव्हती, तर म्हटलं एक व्हिडिओ आता नवीन बनवूया, काहीतरी वेगळं बनवू. म्हणून आजची व्हिडिओ जरा वेगळी आहे नेहमीपेक्षा. राईड तर आहेच, त्याचबरोबर थोडा एक वेगळा अनुभव घ्यायचं ठरवलंय. म्हणून म्हटलं आज कुठेतरी बाहेर जाऊ अशा ठिकाणी. व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी कुठे चाललोय आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो काय आहे हे तुम्हाला समजणार आहे. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया आपण. तत्पूर्वी मी उमेश कदम तुमचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. माझ्या व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल, चॅनलवरती नवीन असाल, त्या व्हिडिओना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या आधीचे पण व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर त्यांना जे प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि लवकरच आपले 20,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, तर तुमच्या मदतीने ते पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा. तर आजचा मी तुम्हाला थोडासा सेटअप दाखवतो. माझा एकाच सेकंदात, एका मिनिटात सेटअप दाखवतो. तर मित्रांनो, मी आता माझ्यासोबत काय काय घेणार आहे तुम्हाला सांगतो. एक टॉप बॉक्स घेणार आहे माझा, एक टेंट आहे, ही एक बॅग घेतोय मी, डंबेल बॅग, आणि एक टँक बॅग घेतोय, आणि हेल्मेट आणि माझं रेग्युलरचं जॅकेट जे आहे ते घेतोय. तर मंडळी, आता आपण फायनल निघालेलो आहोत आणि मी एकदा तुम्हाला माझी बाईक दाखवतो. पण लगेच म्हणजे आपली पूर्ण तयारी झालेली आहे, पूर्ण सेटअप झालेला आहे. चला. हॅलो मंडळी, सगळी तयारी झालेली आहे आपली. तर आता काय आहे माहिती आहे का, तर आता आपण निघू इथून. सर्व पॅक केलेलं आहे. गाडी स्टार्ट केली होती मगाशी. थोडं आपलं सामान राहिलं होतं ते पटपट आपण गोळा केलं आणि आता निघतो आहे. दुपारी बघा 12:15 वाजलेत दुपारचे.
चला. सो हॅपी जर्नी टू मी. चला मित्रांनो, तर आपण फायनली घरातून निघालेलो आहोत आणि दुपारचे आता 12:30 वाजलेत. मित्रांनो, बरेच दिवस झाले राईड केली नव्हती. बऱ्याच दिवसानंतर आपण राईड करतोय. आता जवळजवळ मला वाटतं 15 दिवसानंतर राईड करतोय ही वाली. ऊन आहे मित्रांनो, ऊन आहे, पण आपण एकदम आरामात चाललोय, त्यामुळे आपल्याला एवढं ऊन भासत नाही आहे. आपण फुल प्रोटेक्शनने चाललेलो आहे. प्रोटेक्टेड गिअर्स घातलेले आहेत आपण. आणि आजचा जो पल्ला आहे आपला जवळजवळ 80 किलोमीटरची राईड आहे आजची. त्यामुळे खूपही लांब नाही आहे आणि खूप इंटरेस्टिंग पण आहे, ते तुम्हाला समजेलच. चला, जास्त गुपित न ठेवता सांगूनच टाकतो. तसंही थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल. तर मित्रांनो, आज मी चाललेलो आहे पावना लेकला. तर मी इथून मुंबईवरून निघालो आहे आणि पुण्यावरून माझा भाऊ येणार आहे. तर आम्ही दोघे जण आज पावना लेकला कॅम्पिंग करणार आहोत. त्यासाठी मी टेंट घेतलेला आहे. टेंटची कॅपॅसिटी 3 लोकांची आहे, त्यामुळे आम्ही दोघे जण आरामात राहू शकतो. मुंबईमध्ये आत्ता थंडी चालू झाले, त्यामुळे कॅम्पिंगला अजून मजा येईल मित्रांनो. या दिवसात कॅम्पिंग करायला खूप मजा येते. सो लेट निघालं ना, आम्ही कुठं हॉटेल बुक केले ना काय. फक्त स्वतःचं टेंट आणि थोड्याफार वस्तू घेतल्यात खायला जे लागतील त्या, आणि आम्ही आता निघालेलो आहोत. म्हणजे मी इथून निघालो आहे, तो पुण्यावरून येईल. भाऊ माझा पुण्यावरून येईल. थोडा लेट येईल, पण त्याआधी मी थोडं पावना लेक बघेन, कारण की मी फर्स्ट टाईम चाललेलो आहे तिकडे. सो आज एन्जॉय करू राईड, आपण मजा करू, मस्ती करू. मित्रांनो, या रस्त्यावर बाईक चालवायची मजाच काही वेगळी आहे. हा रस्ता आहे ना, खूपच छान आहे. ओल्ड मुंबई पुणे हायवे एक नंबर. ना खड्डे ना काय. रसायनी नंतर म्हटलात तर एक नंबर रस्ता आहे. रसायनी नाही, शेडूंग नंतर म्हटलात तरी चालेल. शेडूंग नंतर खोपोलीपर्यंत एक नंबर रस्ता आहे. भारी वाटते या रस्त्यावरती गाडी चालवायला आणि सुसाट जातात लोक. पाठीमागे टॉप बॉक्स आहे. टॉप बॉक्सच्या पुढे टेंट आहे आणि टेंटच्या पुढे बॅग आहे माझी. सो मस्तपैकी आता टेकायला भेटते मला. सो आरामात मी टेकू शकतो पाठीमागे, त्यामुळे थोडा बॅकला सपोर्ट भेटेल आपल्या. तर आपण आता खोपोली घाटात पोचलोय. दुपारची एवढी गर्दी नाही आहे, पण सकाळी आणि संध्याकाळी एवढी मरणाची गर्दी असते, बापरे. हो, पार्किंग अलाउड नाही आहे. आपण लोणावळामध्ये पोचलोय. पण मॅकडॉनल्ड्सच्या इथे आतमध्ये पार्किंग नाही आहे, त्यामुळे मला जरा रिस्की वाटलं. कारण समोरासमोर दिसत असेल तर ठीक आहे, नाहीतर अवघड आहे. सो चला, इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे. चलो, तर आपण आता लोणावळ्यामध्ये आतमध्ये आलेलो आहोत. हो, धरण बघा मित्रांनो, पूर्ण सुकलंय. पाणी बघा कमी झालंय आणि इथे पावसात एवढी गर्दी असते, बापरे. आणि समोरून एवढे धबधबे असतात, काय सांगणार, ते तर तुम्हाला माहितीच आहे.
इथलं माहोल कसा असतो, एक नंबर असतो माहोल इथला. तर आत्ता बघितलं तर गर्दी नाही आहे तशी, पाणी पण कमी आहे धरणाचं. सो आंबेविले साईडला आपल्याला जायचं आहे. हे इकडे मिलिटरी कॅम्प आहे आणि इथे थोडीशी गाडी बंद पडलेली आहे. सो हा थ्रिलर आहे लोणावळ्याचा. हे बघा, तर अशीच वेडीवाकडी वळणे आपल्याला भेटतच राहतील. आणि लोणावळ्यात हे घाट आहे त्यामुळे हा पल्ला आपल्याला पार करायचा आहे असावाला. आणि अशाच ठिकाणी गाडी चालवायला आपल्याला अजून मजा येते, कारण की हा जो थ्रिलर आहे ना, एक नंबर आवडतो आपल्याला. मजा येते गाडी चालवायला अशामध्ये. रस्ता खराब झालेला आहे वाटतं. हो, रस्ता खराब झालेला आहे आणि वळण पण खूप मोठं आहे. सो हळू जावं लागेल आपल्याला. आय थिंक दोघं जण पडलेले आहेत, त्यामुळे आपल्याला हळू जावं लागेल. हो, पडलेले आहेत, हे बघा. हळू या, हळू चला. रस्ता थोडा कठीण आहे पण एवढा पण अशक्य नाही आहे. सो निवांत गाडी चालवा, आरामात गाडी चालवा, आरामात या, आरामात जा. मी दरवेळी तुम्हाला सांगत असतो की सेफ राईड करा. सो याच्याचसाठी की रस्ता अनोळखी असतो. भलेही गाडी तुमच्या हातातली असेल पण रस्ता अनोळखी असतो, त्यामुळे आपल्याला समजून येत नाही पटकन. सो कंट्रोल आपला निघतो, सुटतो गाडीवरचा. आणि अशी जे अपघात आहेत छोटे मोठे होत राहतात. त्यामुळे रस्त्यावर कॉन्सन्ट्रेशन करा, स्लो चला आणि शिस्तात चला आणि सेफ ड्राईव्ह करा. फायनली आपण घाट क्रॉस केल्यानंतर बघा अशा ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत. आणि पावसाळ्यात इथे तुम्हाला सांगतो, म्हणजे 10 मीटर ते 15 मीटर त्याच्या पुढे काहीच दिसत नाही. आणि पूर्ण असं धुकं आलेलं असतं, पूर्ण फॉग असतो आणि पूर्ण पांढरं दिसतं सर्व. पाऊस असतो थोडा कंपल्सरी पाऊस असतो इथे पावसाळ्यामध्ये. खतरनाक आहे हे सर्व, जबरदस्त. वाव, काय नजारा आहे बघा मंडळी. कसला भला मोठा डोंगर आहे. तर आपण जामनतुंगी रोडला आहोत. आंबेविलेला जायचा रस्ता आहे, तिथून लेफ्ट घेतला. एक सरळ बघा कोरीगडला जातो आणि एक लेफ्टला आपल्या पावना लेकला जातो. तर आपण लेफ्ट घेतलाय आणि सडनलीच एक लेफ्ट घेतलाय आणि त्या रस्त्याने आपण निघालेलो आहोत. रस्ता खूप छोटा आहे त्यामुळे सावकाश या. रात्रीचा आय थिंक यायचा हा रस्ता नाही माझ्या मते तरी. रात्रीचं इथे ट्रॅव्हलिंग करू नका, फार डेंजर वाटतोय रस्ता. काय लोकेशन आहे बघा, जबरदस्त यार. तर नाक जागा नाही सॉरी. हा तुंग आहे बघा, तुंगी, जामनतुंगी. आपल्याला अजून 14 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे असं गुगल मॅप सांगते आपल्याला. तर बघू आपण
आजूबाजूचे जे नजारे आहेत ते एकच नंबर आहेत मित्रांनो. हा रोड उतार खूप तीव्र आहे आणि बाजूला बापरे, बाजूला साईड पट्टी सोडा, बाजूला डायरेक्ट खचलेला आहे. हे बघा, खूपच भयानक आहे हा रस्ता. समोर एक तलाव दिसते आपल्याला, पाणी दिसते समोर. रस्ता खूपच भयानक आहे हो. बापरे, OMG. तर मित्रांनो, मी आत्ता थांबलोय या गावामध्ये आणि आपल्या समोर दिसतोय तुंगी दिसतोय. आणि हे बघा, हे शॉप आहे. तर या शॉप जवळ मी थांबलेलो, पाणी पिलं, थोडं पाणी घेतलं, बिस्किटं घेतली आणि स्प्राईट घेतलं, थांबलो. तर मला मित्र भेटलेत, हे पण तुंगीला फिरून आलेत आणि मी आता पाहुण्याला चाललोय. तर खूप छान वाटलं सर तुम्हाला भेटून. आम्हाला खूप छान वाटलं, थँक्यू. तर आता आपला पुढचा प्रवास आहे पावना लेकसाठी आणि सर चाललेत देहू गावसाठी, म्हणजे पुण्यातले आहेत ते. तर त्यांना पुढील वाटचालीस आपण शुभेच्छा देऊया आणि आपला प्रवास चालू करूया. थँक्यू. खूप वेळ थांबल्यानंतर आत्ता निघालोय बघा. समोर दिसतोय तर तुंगी आणि त्याच्याच बाजूने आपण निघालोय पावना डॅमसाठी, पावना तलावसाठी. तर ह्या शॉपवर मी थांबलो होतो, अद्वैत जनरल स्टोअरमध्ये. थोडा वेळ गप्पा मारल्या, थोडंसं गावाबद्दल माहिती घेतली आणि आत्ता पुढे निघालो. थोडं बरं वाटलं रेस्ट केल्यानंतर, कारण की मुंबईवरून कंटिन्यू आता मी आलो इथे. जर थोडं थांबलो तर खूप छान वाटतं, फिलिंग खूप मस्त आहे. आणि आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही, आजूबाजूचा एरिया बघा, डोंगर रांगा बघा सह्याद्रीच्या खूप दूरवर पसरलेल्या आहेत. अरे बाप रे, काय चढाव आहे जबरदस्त. काय घाट आहे बघा, घाट सेक्शन एकदम खतरनाक. हो, बाजूला पाणी. तर मंडळी, आता इकडे बघितलं तुम्ही तर डाव्या साईडला लोणावळा आहे आणि उजव्या साईडला पौड आहे. तर आपण डाव्या साईडला जाऊ, लोणावळ्याच्या साईडने. आणि हा जो आपल्या समोर दिसतोय हा तिकोणा आहे. इथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. तर ह्या चौकामध्ये आपण आहोत. तर इथं बरीच दुकानं आहेत, हॉटेलसुद्धा आहेत. तर आपण पावना लेक व्ह्यू पॉईंटला चाललो आहे. 2 किलोमीटर आहे इथून, 2 किलोमीटर पण नाही, 950 मीटर दाखवते, 900 मीटर दाखवते. तो व्ह्यू पॉईंटला जाऊ, थांबू आणि थोडेसे आपण फोटोज वगैरे घेऊ. सध्या तर एकटाच आहे, अजून भाऊ यायचं आहे, तो आल्यानंतर बघू. तर फायनली आपण तसं आपल्या डेस्टिनेशनला पोचलेलो आहोत. आपलं जे मेन पॉईंट आहे तिथे आपण पोचलेलो आहोत. डाव्या साईडला बघा पूर्ण असं पाणी दिसतंय. त्या गावाच्या इथून पुढे आलो आहे मी थोडं लोणावळा रोडला. आणि आता आपण खाली उतरतो आहे. तर पुढे बघू आपल्याला कुठे राहायला जागा मिळते, काय टेंट टाकायला कुठे जागा मिळते. ओ माय गॉड, काय व्ह्यू आहे बघा मित्रांनो, जबरदस्त. आणि ते आहे पावना डॅम आणि हे आहे पूर्ण पाणी बघा. पावना डॅमचं पाणी एक नंबर, खतरनाक, जबरी. हे बघा,
हो 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 हो. शब्द नाही आहेत. जबरदस्त जबरदस्त यार, एक नंबर. हे बघू शकताय तुम्ही, किती भारी दिसतंय. काय व्ह्यू आहे. मस्त असं हे निळशार पाणी, डोंगर आणि मध्ये बघा तुंगी. हाच तुंगी आहे. खतरनाक. फक्त खाली जायला रस्ता मिळाला पाहिजे. हो हो, इथे रिसॉर्ट पण जबरदस्त होत आहेत. हे बघा, बांधकाम चालू आहेत. काय व्ह्यू आहे यार, जबरदस्त जबरदस्त. सो लेट्स गो. बराच वेळ बसल्यानंतर चलो बाय. बाय. फॅमिली भेटली होती, बरं वाटलं जरा भेटून. असे लोक भेटले आपल्याला की बरं वाटतं. आणि हा व्ह्यू बघा, एक नंबर. थोडं आपण इथे आता टेंट लावायची थोडी सोय करूया. आणि हा किती उतार आहे बघा. वाह, जबरदस्त. खूप छान रस्ता आहे, एक नंबर रस्ता. मला माहित नव्हतं, मी इथे कधीच नाही आलो, फर्स्ट टाइम येतोय मित्रांनो. आणि जबरदस्त. ओ हो ठाकूरसा आहे ते. इथून बघू आपण, या साईडला जाऊ. द बोट रेस हाऊस. तर मित्रांनो, आपण फायनली कॅम्प वांडी पावना लेक या ठिकाणी आलो आहे कॅम्पिंगला. तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही की कशी जागा आहे. जागा खूप छान आहे, खूप मस्त आहे. जागा शोधता शोधता बराच टाईम गेला. याच्या मागची हिस्ट्री मी सांगेन तुम्हाला. तर आता मी खाली आलो आहे तळ्याच्या बाजूला. हे बघा, हे आहे पावना लेक. आणि मस्त असे पक्षी वगैरे पाण्यामध्ये दिसत आहेत. आजूबाजूला बरेच कॅम्पिंग दिसत आहेत. त्या साईडला पूर्ण कॅम्पिंग दिसत आहेत बघा. आणि इकडे मस्त सूर्य अस्ताला चालला आहे. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, किती भारी सनसेट होतोय ना. मस्त एकदम. आणि किती भारी वाटतं बघा. पावना धरणाचं पाणी अगदी सोनेरी दिसतंय आणि सूर्य देखील अस्ताला निघाला आहे. पण या सूर्याच्या अस्ताला जाण्याने हळूहळू थंडी देखील वाढत आहे. असं वाटतंय हा क्षण संपूच नये. जसं जसं सूर्य मावळतोय तशी तशी थंडी वाढत चालली आहे. आणि हो, खरं कॅम्पिंग तर अजून पुढेच आहे. त्यासाठी या व्हिडिओचा पुढचा भाग पाहायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.